सामान्य प्रतिबंध सुद्धा आम्हाला त्या त्या वेळेला पर्वतप्राय वाटत असतात, जे मोक्षामध्ये किंवा आमच्या विचारामध्ये चिंतनामध्ये प्रतिबंध ठरतात. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्मम शांतः ब्रह्मभूयाय कल्पते. 18वा अध्याय. तेच आडवावया आवे दोषवैरीचे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. ज्ञानोबा बोलतात हे प्रतिबंध येतात. त्याने सांगितलं यदि देहम पृथक कृत्य, देहाला जर स्वतःपासून वेगळा काढशील आणि चित्त एका ठिकाणी शांत ठेवशील तर अजूनही सुखी शांत, आत्ता आणि इथं मुक्त होशील. उद्या परवाची भाषा मोक्षाच्या बाबतीत चालत नाही. ज्ञानोबा क्षणभरी म्हणतात, तो क्षणच आमच्या हातात आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेवढाच क्षण. माणसाचं आयुष्यच तेवढं आहे. एकच क्षण आमच्या हातात आहे. कोणताही क्षण आमच्या आयुष्याचा शेवटचा क्षण असू शकेल, हे जर आहे आणि ही जर वस्तुस्थिती आहे तर मग तेवढा एकच क्षण आमच्या हातात आहे. म्हणून आम्हाला संतांनी सांगितलं माणसाच्या जीवनाच्या कालमर्यादा कशा मोजायच्या. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया अशा, काही नचले मग गळा पुढील भाषा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी. क्षणभंगुर नाही भरवसा, काही सांगता येत नाही. आमचं आयुष्यच तेवढं आहे, भरवसा नाही. वारे सावध थोडा माया अशा. तुकोबारायांनी आम्हाला सांगितलं क्षणभंगुर नाही भरवसा. माणसाच्या आयुष्याची मर्यादा किती? क्षणभर.